अरे बाबू, अलकनंदा मॅडमचा फोन. हा बोला मॅडम, बोला की. आज आमची आठवण कशी काय काढली बा? हा, तुमची आठवण वगैरे काही आली नाहीये. तुम्हाला आठवण करून देण्यासाठी मी कॉल केलाय. अहो मग बोला की मॅडम. नाही, तुमचं ते टीव्ही वरती तुम्ही विश्वंभरचे सगळे गोडवे गायलेत ना, तर सगळा बार फुसका निघालाय माहितीये ना. शुभूनी चित केलंय तुम्हाला. आता राजकारण म्हटल्यावरती असल्या छोट्या मोठ्या गोष्टी होणारच हो. कसं सत्ताधाऱ्यांवरती आरोप करून त्यांना अडचणीत आणायचं, त्यांच्यावरती चिखल उडवायचा, हे समजा करून मिळालं तर फळ मिळालं, नाहीतर प्रसिद्धी तर होतेच की, नाही का? हे सांगायला तुम्हाला लाज वाटत नाही का हो? नाही वाटत. आईच्यानं सांगतो, खरं नाही वाटत. कसं आहे ना, तो तुमचा भाऊ आणि त्यो शुभू आणि श्रावणी सतत तुमच्या त्या भावाला वाचवत असतात राव. हा, सतत आपलं वाचवायचं. पण कसं आहे, तुमच्यासारखे हितचिंतक असल्यावरती की नाही, आणि एक दिवस यो मासा आपल्या गळ्याला लागणार आणि त्याला त्याचं पद आहे की नाही सोडावं लागणार. ते तर होणारच आहे. हा, मग कशाला टेन्शन घ्यायलाय तुम्ही? माझं नाव अलकनंदा आहे. मी टेन्शन घेत नाही, देत असते. हे मात्र अगदी खरंय, 100% खरंय. बरं आहे का, माझं तुमच्याकडे दुसरंच काम आहे. काय सांगायलंय? म्हणजे शंभर सोडून तुमचं माझ्याकडं दुसरं बी काम आहे का? बोला की मॅडम. हो, शिरीष घाणेकरला शोधायचंय. कोण आहे येऊ शिरीष घाणेकर? अहो, शिरीष घाणेकर. शिरीष घाणेकर म्हणजे तो शिरीष घाणेकर जिताय वाजून? हो, मी त्याला माझ्या फायद्यासाठी जिवंत ठेवलंय. त्याला शोधून काढायचंय, कारण तो आता कुठे निसटून गेलाय हेच मला माहित नाहीये. हे बघा, कसंही करून त्याला शोधून द्या. या कामाचे तुम्हाला चांगले पैसे मिळतील, कळलं का? या कामासाठी जर मला पैसे मिळणार असतील का नाही, तर त्या शिरीष घाणेकरला पाताळात मी शोधून काढेन. हो, माझा जुना हिसाब आहे त्याच्याकडं. तो मला हिशोब आहे की नाही वसूल करायचा आहे. तुम्ही आता काळजीच करू नका तुम्ही. आता बिनगोर राहा, एकदम शोधतोच त्याला. मी शिरीष घाणेकरचा आत्ताचा फोटो पाठवते तुम्हाला. पाठवा लवकर, पाठवा मला फोटो त्याचा.